अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्त हो, आपण नेहमीच संकटात असताना किंवा आनंदाच्या क्षणी स्वामींचे स्मरण करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की स्वामी अनेकदा आपल्या अगदी जवळ असतात आणि आपल्याला काही संकेत देत असतात आणि ते संकेत खूप खास असतात. कधीकधी आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, पण स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. स्वामींचे ब्रीद वाक्यच ते आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 संकेतांविषयी जाणून घेणार आहोत, जे सांगतात की साक्षात स्वामी तुमच्या घरात किंवा तुमच्या आसपास वावरत आहेत. हे संकेत कधीच दुर्लक्षित करू नका. पहिला संकेत आहे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे. तर बऱ्याचदा अनेक जणांना पहाटे जाग येते आणि जर तुम्हालाही पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक जाग येत असेल आणि मनात स्वामींचे नाव येत असेल, तर हा पहिला मोठा संकेत आहे. स्वामींना ही वेळ अत्यंत प्रिय आहे. या वेळेत जाग येणे म्हणजे स्वामी तुम्हाला साधनेसाठी किंवा त्यांच्या स्मरणासाठी उठवत आहेत असा होतो. दुसरा संकेत म्हणजे सुगंधाचा भास होणे. तुमच्या घरात किंवा आजूबाजूला अचानक चंदन, धूप, कापूर किंवा सुवासिक फुलांचा सुगंध दरवळू लागला, तरीही तिथे कोणतीही उदबत्ती लावलेली नसेल, तर समजावे की स्वामींच्या अस्तित्वाचा हा पुरावा आहे. स्वामी त्यांच्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे हजर आहेत. भक्तांनो, तुम्हालाही तुमच्या जीवनात असे काही संकेत आले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की द्यावा आणि त्याचसोबत स्वामींच्या स्मरणप्रित्यर्थ श्री स्वामी समर्थ असे टाईप करण्यास विसरू नका. तर इथे तिसरा संकेत म्हणजे स्वप्नात स्वामींचे दर्शन किंवा पादुका दिसणे. स्वामी भक्तांच्या स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. जर तुम्हाला स्वप्नात स्वामींची मूर्ती, फोटो किंवा त्यांच्या पादुका किंवा एखाद्या वृद्ध संन्यासी दिसला, तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे. स्वामी तुमची चिंता दूर करणार आहेत असा याचा अर्थ होतो. बऱ्याच वेळेस घरात देवपूजा होत असतानाही नकारात्मकता जाणवते. पण तुम्ही स्वामी सेवा करत असाल आणि स्वामी तुमच्या आसपास असतील तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अनेकदा आपण ताणतणावात असतो, पण अचानक घरात शिरल्यावर मन शांत वाटते, भीती निघून जाते आणि एक प्रकारचा धीर मिळतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा प्रत्यय येतो. म्हणजेच स्वामींचे तुमच्या घरात वास्तव्य असणे होय. इथे 5वा संकेत आपण पाहूयात, तो म्हणजे अडकलेली कामे आपोआप मार्गी लागतात. ज्या कामात तुम्ही अनेक दिवसांपासून अडकला होतात आणि ते काम अचानकपणे कोणाच्या तरी मदतीने किंवा आपोआप होते. जीवनात तुम्ही अशा अनेक समस्यांना तोंड देत असतात की ज्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी आपली समस्या किंवा आपला प्रॉब्लेम अर्पण केला आणि तो सोडवण्यासाठी त्यांना सांगितला, त्यांना विनंती केली, तर तो तुमचा प्रॉब्लेम किंवा ती समस्या नक्कीच सुटते. तर अशाच पद्धतीने जर तुमचं काम झालं किंवा समस्या आपोआप सुटली, तर समजून जा की स्वामींनी कोणाच्या तरी रूपात येऊन तुमची मदत केली आहे. स्वामी कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाही. तर भक्तांनो, इथे 6वा संकेत बघूयात. लहान मुलांचे हास्य किंवा प्राण्यांचे आगमन. जर तुमच्या घरातील लहान बाळ विनाकारण हसत असेल किंवा शून्यात बघून काहीतरी खुणावत असेल, तर त्यांना दिव्य शक्ती दिसतात असे मानले जाते. तसेच घराच्या दारावर अचानक कावळा ओरडणे किंवा गायीचे येणे
कधीकधी आपल्या दारासमोर अशीही गाय येते की जी आपण कधी पाहिलेली नसते किंवा ती अनोळखी असते. तेव्हा देखील आपण समजून जावे की स्वामींच्या आशीर्वादाचे हे संकेत मानले जातात. तेव्हा भक्तांनो, तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत का? आलेले असल्यास कमेंटमध्ये अभिप्राय नक्की कळवा. तर पुढे बघूयात 7वा संकेत. श्री स्वामी समर्थ जप कानावर पडणे. जर तुम्ही रस्त्याने जात असताना किंवा घरात असताना अचानक कुठून तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला कानावर पडला किंवा स्वामींचे गाणे किंवा तुम्ही कुठे रस्त्याने जात असाल तर एखाद्या गाडीवर किंवा रस्त्याने पालखी स्वरूपात स्वामींचे दर्शन घडते, तेव्हा हा संकेत नक्की समजावा की स्वामी आपल्या आसपास आहेत. स्वामींचे गाणं कानावर पडणं तर समजा की स्वामी तुम्हाला आठवण करून देत आहेत की ते तुमच्यासोबत आहेत. आपण स्वामींचे ब्रीद वाक्य नेहमीच लक्षात ठेवावे आणि किंबहुना ते आपल्या लक्षात असतेही जेव्हा केव्हा आपण समस्येत अडकतो किंवा पुढील आयुष्याची किंवा भविष्याची आपल्याला चिंता लागते, तेव्हा आपल्याला स्वामींचे तेच ब्रीदवाक्य आठवते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. केवळ मात्र एका वाक्याने आपल्याला धीर येतो आणि एक आशा लागते की पुढे आपली ही समस्या किंवा काही अडचणी दूर होतील. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. 8वा संकेत. दिवा किंवा अगरबत्तीच्या राखेतून मिळणारे शुभचिन्ह. पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी किंवा वेगवेगळ्या आकाराची किंवा काहीतरी प्रतिकृतींची होणे किंवा अगरबत्तीची राख उदी यातून काहीतरी चिन्ह निर्माण होणे हे खरोखर निखळ संकेत आहेत की महाराज म्हणजे स्वामी समर्थ आपल्या आसपास आहेत. पोळी करताना किंवा चपाती करताना त्यावरही कधीकधी असे चिन्ह निर्माण होतात की त्याच्यातून आपण कल्पकतेने त्याच्यात स्वामींची प्रतिकृती बघत असतो. अशा वेळेस स्वामी आपल्यासोबत असल्याचे संकेत मिळतात. जेव्हा अगरबत्तीची राख उदी पडताना त्याच्यात विशिष्ट आकार तयार होतो आणि हेच ते संकेत असतात किंबहुना स्वामी ते देत असतात की ते आपल्या आसपास आहेत. तर मैं गया नहीं मैं जिंदा हूँ असंही वाक्य स्वामींनी वापरलेलं आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसातील 24 तासांपैकी अधूनमधून आपल्याला असे संकेत मिळत असतात. काही वेळेस ते आपण समजून घेतो, काही वेळेस ते आपल्याला अज्ञात असतात. अशा पद्धतीने आपल्याला स्वामी संकेत देत असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्याचप्रमाणे या चॅनलला म्हणजे स्वामी चिंतन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच या चॅनलची लिंक तुमच्या इतर नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.